लागले असेल. माझा जीवनपट जर सांगितलं तुम्हाला, मी कुठलाही आणि तिचा 1 रुपया कमवला नाही. मी कष्ट केली आणि कष्टाने इथपर्यंत आलोय मित्रांनो. आता समोरची मंडळी आहे, यांनी कष्ट कसे केले तुम्हाला सांगायची गरज नाही. पण आम्ही तिघे भाऊ, आम्ही तिघे भाऊ तुम्ही त्याचे काम करता. कुणी शेती करतं, पण माझं एकच आहे, माझ्या घरात राजकारण हा मी पिंड शिरू दिला नाही. आमच्या घरात जरी ग्रामपंचायत पद 15 वर्ष असलं, गावाचे लोक बी एवढे इमानदार झालं. 7 लोक उभं करतात, 1 लोक पण सरपंच करतात. मी नाही सांगितलं तर 15 वर्षापासून हो. पण माझा भाऊ, माझा वडील कधी ग्रामपंचायतची पायरी आजची चढत नाही, कधीच चढले नाही. जात किती काय बघत ते. पण दारिद्र्याची परिस्थिती अशी, दारिद्र्याला लाजू नये, पैसे आले तर माजू नये. या गोष्टी माझ्या आईवडिलांनी शिकवलंय. आज सुद्धा माझे आईवडील आज सांप्रदायिक आणि वारकरी संप्रदायाला मानणारे लोक आहोत आणि या गोष्टी आमच्या घराण्यात आज टिकून राहिल्या. आणि आमची पुढची पिढी सुद्धा जास्त काही शिकत नाही. पण अण्णा, पण मला अभिमान आहे का ते आज कुठे काही कोणाची गाडी मोठी, काही साधे राणी साधापणा सगळ्यांमध्ये आहे. पण मला तुमच्यासारखी मंडळी या ठिकाणी स्टेजवर बसली आणि एवढी मंडळी समोर आज सभेला आली आणि माझा विचार ऐकून घेतला. तुम्ही 100% दारिद्र्याची परिस्थिती, शेतकऱ्याची परिस्थिती, पण बाप वर्षभर काम करत आणि कापूस जेव्हा विकास जास्त अन्न, त्यावेळेस 6-6 महिना गरमा ठेवस आणि गरमा टिसन तर 10-15 क्विंटल घटी जास्त कापूस. आणि त्या कापूसला खर्च लागे समजा विचारच करा, बाप्पा काय आहे म्हणून बापले मी आप्पा म्हणा. काही नाही, खर्चा असा मजुरी अशी काहीच परवडत नाही. प्रत्येक वडील आज व्यवसाय करतात शेती.